महाराष्ट्र आपलं पाण्यासोबतचं नातं कायमचं बदलण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी एका प्रचंड मोठ्या भव्य अभियानाची सुरुवात झाली आहे. हे एक असं अभियांत्रिकी स्वप्न आहे जे राज्याच्या पाण्याच्या नकाशात कायमचा बदल घडवून आणणार आहे. पण कधी विचार केलाय की महाराष्ट्रात असं चित्र का दिसतं? एकाच राज्यात एकाच वेळी एका बाजूला विनाशकारी पूर आणि दुसऱ्या बाजूला सगळं काही जाळून टाकणारा दुष्काळ, हे दोन्ही एकत्र कसं असू शकतं? हाच महाराष्ट्राच्या पाण्याच्या समस्येचा मूळ गाभा आहे. राज्याचा एक भाग पाण्याखाली जातोय तर दुसरा भाग कोरडा ठाक पडलाय. हे बघा, हे चित्र सगळं काही स्पष्ट करतं. एका बाजूला दरवर्षी कोट्यावधी लिटर पाणी कुठलाही उपयोग न होता थेट समुद्रात वाहून जातंय आणि दुसऱ्या बाजूला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासारखे मोठे प्रदेश पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष करत आहेत. हीच ती विषमता आहे जिला बदलण्याची आज गरज निर्माण झाली आहे. तर या नैसर्गिक असंतुलनावर उपाय काय? सरकारने एक अतिशय महत्त्वाकांक्षी धोरणात्मक उपाय निवडला आहे, तो म्हणजे नदीजोड प्रकल्प. सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे जास्त पाणी आहे तिथल्या नद्यांना कालवे आणि बोगद्यांच्या मदतीने कमी पाणी असलेल्या नद्यांशी जोडायचं. मग सरकारची नेमकी योजना काय आहे? उत्तर आहे 5 महत्त्वाच्या प्रकल्पांची एक मालिका. हे 5 प्रकल्प मिळून राज्याच्या पाण्याच्या भवितव्याला एक नवीन आकार देणार आहेत. चला तर मग या 5ही प्रकल्पांना आपण उलट क्रमाने समजून घेऊया, म्हणजे 5व्या क्रमांकापासून 1ल्या क्रमांकापर्यंत. तर आपल्या यादीत 5व्या क्रमांकावर आहे दमणगंगा एक दरे गोदावरी प्रकल्प. या प्रकल्पाचं मुख्य लक्ष आहे मराठवाडा, जो महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त भागांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पासाठी जो खर्च अपेक्षित आहे तो आहे तब्बल 2213 कोटी रुपये. हा आकडाच सरकारच्या या योजनेमागच्या गंभीरतेची साक्ष देतो. पण हा केवळ एक आकडा नाहीये. या गुंतवणुकीचा खरा अर्थ आहे मराठवाड्यासाठी एक नवी जीवनरेखा. यातून जे कालवे आणि जलवाहिन्या तयार होतील त्या पिढ्यानपिढ्या कोरड्या राहिलेल्या शेतांपर्यंत पाणी पोचवतील. जवळपास 10,000 हेक्टर जमीन थेट सिंचनाखाली येणार आहे. तिथल्या शेतकऱ्यांसाठी हा एक आशेचा किरण आहे. आता वळूया 4थ्या प्रकल्पाकडे, दमणगंगा वैतरणा गोदावरी. हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही महत्त्वाच्या प्रदेशांसाठी तयार केला गेला आहे आणि याची व्याप्तीही खूप मोठी आहे. या प्रकल्पाचा खर्च थेट 13,497 कोटी रुपयांवर पोहोचतो. खर्चातली ही एवढी मोठी वाढच या प्रकल्पाची भव्यता आणि त्यापुढील अभियांत्रिकीय आव्हानं किती मोठी आहेत हे दाखवून देते. हा प्रकल्प फक्त नवीन भागांना पाणी नाही देणार, तर मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाला सुद्धा अधिक बळ देणार आहे. याचाच अर्थ नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरसारख्या भागातील शेती सुधारेल आणि त्याचवेळी एका अत्यंत महत्त्वाच्या धरण प्रणालीला मोठा आधार मिळेल. आपल्या यादीतला 3रा प्रकल्प आहे नारपार गिरणा. या प्रकल्पाचं मुख्य ध्येय आहे पश्चिमेकडे वाहून समुद्राला मिळणारं अतिरिक्त पाणी अडवून ते उत्तर महाराष्ट्राकडे वळवणं. आता इथे बघा, नारपार गिरणा प्रकल्पाचा खर्च आहे सुमारे 7,015 कोटी रुपये. म्हणजे हा खर्च 5व्या प्रकल्पापेक्षा जास्त आहे, पण 4थ्या प्रकल्पापेक्षा कमी. यावरून या प्रकल्पांचं एकमेकांच्या तुलनेत असलेलं महत्त्व आणि आकार लक्षात येतो. या प्रकल्पाचं धोरणात्मक महत्त्व खूप जास्त आहे. जे पाणी एरवी कुठलाही उपयोग न होता समुद्रात जात होतं, तेच पाणी आता उत्तर महाराष्ट्रातल्या घरांना पिण्यासाठी आणि शेतांना सिंचनासाठी मिळणार आहे. ही एक प्रकारे पाण्याची अत्यंत हुशारीने केलेली पुनर्वाटणीच आहे. चला आता ग्रामीण भागातून थेट शहरांच्या पाणी सुरक्षेकडे वळूया. आपल्या यादीतला 2रा प्रकल्प दमणगंगा पिंजाळ हा थेट भारताच्या आर्थिक राजधानीच्या म्हणजेच मुंबईच्या भविष्यासाठी तयार करण्यात आला आहे. मुंबईची पाण्याची गरज ही एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची समस्या आहे. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे फक्त एक सुविधा नाही, तर भविष्यातलं पाणी संकट टाळण्यासाठीची एक अत्यंत गरजेची योजना आहे. मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरासाठी हा प्रकल्प एक जीवनवाहिनी ठरणार आहे. या प्रकल्पाची कार्यपद्धती अगदी सरळ आणि प्रभावी आहे. दमणगंगा नदीचं अतिरिक्त पाणी पिंजाळ नदीमार्गे थेट मुंबईच्या पाणीपुरवठा यंत्रणेला जोडलं जाणार आहे. हे एक असं अचूक समाधान आहे जे शहरावरचा पाण्याचा ताण खूप मोठ्या प्रमाणावर कमी करेल. आणि आता आपण पोहोचलो आहोत त्या प्रकल्पाकडे जो या संपूर्ण योजनेचा मुकुटमणी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा नदीजोड प्रकल्प. या संपूर्ण योजनेचा केंद्रबिंदू तो म्हणजे वैनगंगा नळगंगा प्रकल्प.
या महाप्रकल्पाचा खर्च अक्षरशः डोळे दिपवणारा आहे. तब्बल 87,342 कोटी रुपये. हा एकच आकडा या प्रकल्पाची भव्यता आणि त्याचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. पण एवढी मोठी गुंतवणूक नेमकी काय साध्य करणार आहे? तर तब्बल 3,75,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार आहे. विचार करा, हा एक असा बदल आहे जो एका संपूर्ण प्रदेशाचं चित्रच पालटून टाकेल. नाही, हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाहीये. हे एका संपूर्ण प्रदेशाच्या परिवर्तनाचं स्वप्न आहे. विदर्भातल्या 6 जिल्ह्यांना एक नवीन जीवन प्रवाह मिळेल. 15 मोठ्या शहरांचा पाणी पुरवठा सुरक्षित होईल आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. हे दुष्काळमुक्त विदर्भाच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे. हा तक्ता बघा, यातून संपूर्ण योजनेचं एक मोठं चित्र स्पष्ट होतं. ही एकच सलग योजना नाही, तर 5 वेगवेगळ्या पण एकमेकांना पूरक अशा योजनांचं एक जाळं आहे. विदर्भातल्या शेतीपासून ते मुंबईच्या पिण्याच्या पाण्यापर्यंत प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागाची नेमकी गरज पूर्ण करण्यासाठी तयार केला गेला आहे. ही एक सर्वसमावेशक योजना आहे जी राज्याच्या कानाकोपऱ्याला जोडते. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की हे फक्त कालवे आणि धरणं बांधणं नाहीये. हा त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या पाण्यासोबतच्या नात्याला कायम स्वरूपी बदलण्याचा एक भव्य प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनात क्रांती घडवण्याची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. पण मग सर्वात मोठा प्रश्न हाच उरतो की अनेक दशकांचं हे जे असंतुलन आहे ते दूर करण्यासाठी हे एवढं मोठं अभियांत्रिकी धाडस खरंच यशस्वी ठरेल का? आपलं तंत्रज्ञान निसर्गाच्या या विषमतेवर मात करून येणाऱ्या पिढ्यांसाठी एक पाणी सुरक्षित भविष्य निर्माण करू शकेल का? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.